राज ठाकरे आणि मनसे विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे। एफआयआर दाखल करून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी उत्तर भारतीय सेनेनं केलेली आहे। उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे तिरस्कार पसरवत असल्याचं याचिकेत म्हणण्यात आलंय। उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे हिंसेला पाठिंबा देत असल्याचाही आरोप झालाय। राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करून या पक्षाची मान्यता रद्द करा, सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला आदेश देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली। उत्तर भारतीय विकास सेना नामक पक्षाच्या सुनील शुक्लांनी ही याचिका दाखल केली आहे। सुनील शुक्ला मुंबईचेच रहिवासी असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलंय। गेल्या वर्षी मनसेनं पक्ष कार्यालयावर हल्ला केल्याचाही आरोप त्यांनी केला। राजसाहेब ठाकरे, तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलेला आहे असं वाटतोय। ज्या बँकेत जाऊन तुम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केलं ते पण हिंदू आहेत, म्हणजे तुम्ही हिंदू विरोधी आहेत। दरम्यान शुक्लांच्या याचिकेनंतर मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भाजपवर आरोप केलेत। प्रादेशिक पक्ष वाढू नयेत म्हणून हे भाजपचं षडयंत्र आहे असं देशपांडे म्हणाले। याआधी हा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं अनेकदा केलाय, मात्र आता राज ठाकरेंची मनसे देखील असाच आरोप करू लागली आहे। विशेष आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते कोण भय्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग भय्याला इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा। मुळात तुम्ही याच्या वाटतं षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहेत जे कोण आहेत ते। त्यामुळे एकूणच आता मनसे आणि उत्तर प्रदेशी यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळणार का मुंबईत, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना हा वाद सुरू झालेला आहे आणि आता उत्तर भारतीयांच्या एकाच संघटनेनं तर थेट मनसेची राजकीय मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे। याला सुप्रीम कोर्ट कसा प्रतिसाद देतं ते पाहावं लागेल। दरम्यान हे षडयंत्र भाजपचं आहे, प्रादेशिक पक्ष वाढू न देण्यामागचं हे षडयंत्र आहे असा गंभीर दावा संदीप देशपांडेंनी केला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।